नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर चमकवण्याचं काम हे डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झालं। पारतंत्र्याच्या काळापासून सत्तेची सगळी सूत्र हिरे घराण्याकडे राहिली आहेत, पण 6 दशकांनंतर आजच्या दिवसांमध्ये हेच हिरे घराणं अस्तित्वासाठी धडपडते। नाशिकला गेलेल्या हिरे कुटुंबियांची पावलं पुन्हा आता मालेगावकडे वळू लागली आहेत। काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास करत हे कुटुंब आता शिवसेनेच्या ठाकरे पक्षात स्थिरावले। पण मालेगाव तालुक्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी दादा भुसे यांचं प्राबल्य मोडून काढण्याचं कडवं आव्हान अद्वै हिरे यांच्यासमोर आहे। आता यात त्यांना यश येणार का, की दादा भुसे हेच पुन्हा हिरे घराण्यावरती वरचढ ठरू शकतात? याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा। मालेगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थेपासून डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांनी राज्याच्या महसूल मंत्री पदापर्यंतची नानाविध पदं भूषवली आहेत। नाशिक जिल्हा बँकेच्या स्थापनेसाठीही त्यांचाच पुढाकार होता। भाऊसाहेब यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुत्र व्यंकटराव यांच्याकडे आला। आत्ताचा मालेगाव बाह्य आणि जुना दाभाडी हा हिरेंचा हक्काचा बालेकिल्ला। व्यंकटराव हिरे हे 1967 ते 72 मध्ये राज्यमंत्री राहिलेत। त्यानंतर त्यांनी त्यांचे चुलत बंधू डॉक्टर बळीराम हिरे यांना राजकारणात उतरवलं, पण हीच घटना लक्षणीय ठरली आणि बळीराम हिरे हे पाहता पाहता मंत्री झाले। बळीराम हिरे यांनी राजकीय मांड पक्की केल्याचं लक्षात येताच व्यंकटराव यांनी पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू केले। इथून हिरे कुटुंबात भाऊबंदकीला सुरुवात झाली। 1980च्या निवडणुकीत बळीराम हिरे हे काँग्रेस आय कडून तर व्यंकटराव हिरे हे काँग्रेस यू कडून उभे ठाकले। यात व्यंकटरावांचा पराभव झाला। 1985च्या निवडणुकीत व्यंकटराव हिरेंनी शरद पवारांकडून पत्नी पुष्पाताई यांच्यासाठी एस काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली, तर बळीराम हिरे यांनी पत्नी इंदिराताई यांची काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली। 2 जामांमध्ये झालेल्या या लढतीत पुष्पाताई विजयी झाल्या आणि मंत्रीही बनल्या। 1990 मध्ये सुद्धा पुष्पाताईंनीच दाभाडी राखली। पुढे 1995च्या निवडणुकीत पुष्पाताईंना बळीराम हिरेंचं कडवं आव्हान होतं। यात बळीराम हिरेंचा अवघ्या 2,500 मतांनी पराभव झाला। विजयी पुष्पाताईंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री झाली। 1999च्या निवडणुकीत पुष्पाताई यांचे पुत्र प्रशांत हिरे यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली। त्यामुळे आई विरुद्ध मुलगा असं चित्र निर्माण झालं। अखेर मोठं मन दाखवत पुष्पाताईंनीच माघार घेतली। त्यावेळी बळीराम हिरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली, तर प्रशांत हिरेंनी राष्ट्रवादीची वाट धरली। काकांचा पराभव करत प्रशांत हिरे हे विजयी झाले आणि मंत्रीही बनले। एकीकडे हिरे घराणं जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात पाय रोवत असतानाच दाभाडीच्या जनतेशी त्यांची नाळ तुटत गेली। संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाल्याने सेवकही विरोधात गेले। हळूहळू दाभाडी मतदारसंघ हिरेंच्या ताब्यातून निसटत गेला। 2004च्या निवडणुकीत प्रशांत हिरे हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले, तर त्यांचे बंधू प्रसाद बळीराम हिरे यांना भाजपने उमेदवारी दिली। दादा भुसे यांनीही अपक्ष उभं राहत राजकारणाचा श्रीगणेशा केला। हिरे घराणं पक्षांतर्गत स्पर्धेत डोईजड ठरत होतं, त्यामुळे छगन भुजबळांना हिरेंचा पराभव करायचाच होता। त्यासाठी भुजबळांनी पडद्यामागून भुसेंना मदत केली। त्यावेळी दाभाडीमध्ये पहिल्यांदाच हिरे कुटुंबाचा पराभव झाला। 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत दाभाडीऐवजी मालेगाव बाह्य हा मतदारसंघ तयार झाला। त्यावेळी शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून प्रशांत हिरे असा सामना रंगला। तेव्हा सुद्धा भुसे भुजबळ जोडीनं हिरेंना राजकारणात डोकं वर काढू दिलं नाही। प्रशांत हिरेंची जादू संपली असं चित्र तेव्हा निर्माण झालं। त्याचवेळी अपूर्व हिरे आणि अद्वै हिरे या दोन्ही मुलांनी जनराज्य आघाडीच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरुवात केली। मालेगाव महापालिका, नाशिक जिल्हा परिषद, मालेगाव पंचायत समिती या माध्यमातून त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं, पण त्यातून फारसं त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं। त्यामुळे प्रशांत आणि अपूर्व यांनी आपला मुक्काम नाशिकला हलवला। नाशिक महापालिकेत अपूर्व हिरे हे नगरसेवक झाले। त्यानंतर हिरे कुटुंबाला पुन्हा उभं राहू शकतो असा आत्मविश्वास आला। विधान परिषद निवडणुकीत हिरे घराण्यानं छगन भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले। महात्मा गांधी विद्या मंदिराच्या रूपानं तयार झालेली ताकद वापरून अपूर्व हिरे हे भाजपकडून नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले। प्रशांत हिरेंनी आपली सगळी राजकीय ताकद पणाला लावत अद्वै हिरेंना जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाची खुर्ची मिळवून दिली। 2014च्या निवडणुकीत हिरे कुटुंबातील चौथी पिढी ही रिंगणात उतरली। मालेगावमधील अवघड गणितांचा विचार करून अद्वै हिरे हे नांदगाव मतदारसंघातून रिंगणात उतरले, परंतु तेव्हा त्यांचा पराभव झाला आणि ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले। इकडे मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसेंना तगडा स्पर्धक नव्हता। भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवून आणि मोदी लाट असूनही दादा भुसेंनी तब्बल 37,000 मतांनी विजय मिळवला आणि ते मंत्रीही झाले। हिरे कुटुंबियांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली। 2019च्या निवडणुकीत अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपलं नशीब आजमावलं,
पण तिथंही त्यांचा 10,000 मतांनी पराभव झाला. इकडं मालेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या भुसेंविरोधात काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे हे रिंगणात होते. या निवडणुकीत 1,21,000 मतं घेत भुसेंचा 48,000 मतांनी विजय झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि भुसे कॅबिनेट मंत्री झाले. याच समीकरणांनी हिरे हे पुन्हा अस्वस्थ झाले. मालेगाव बाह्यची जागा भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला येईल अशी शक्यता गृहीत धरत अद्वै हिरे हे भाजपमध्ये गेले. पण महायुती सत्तेत आली आणि परिस्थिती पुन्हा बदलली. हिरेंनी शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश केला. ठाकरेंनाही भुसेंच्या विरोधात प्रबळ उमेदवाराची गरज असल्यानं हा पक्षप्रवेश हिरे आणि ठाकरे या दोघांसाठीही जमेची बाजू होती. याच दरम्यानच्या काळात नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी हिरेंना अटक झाली. त्याचवेळी दादा भुसेंचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बंडू बच्छाव हे ऍक्टिव्ह झालेत. त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. भुसेंप्रमाणेच बच्छावांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. बच्छाव आणि भुसे या जोडीवर मतदारसंघ भरभरून प्रेम करतो. 12 बलुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत बच्छाव हे मतदारसंघात पोहोचलेले आहेत. याचाच फायदा घेत ते ठाकरे गटात सक्रिय झालेत. दुसऱ्या बाजूला 9 महिने कारागृहात राहिल्यानंतर 12 ऑगस्ट रोजी अद्वै हिरे यांना जामीन मंजूर झालाय. दादा भुसेंच्या विरोधात लढण्यासाठी आता एकाच पक्षात 2 स्पर्धक तयार झाले होते. ही भुसे यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट होती. विरोधक विखुरला गेला होता. तिरंगी लढतीत याचा फायदा होईल अशी भुसेंनी अटकळ बांधली. पण त्याचवेळी हिरे किंवा आपण कुणालाही उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण शक्तीनिशी लढू असं म्हणत बच्छावांनी गुगली टाकली. ही गुगली भुसेंची डोकेदुखी वाढवणारी आहे. पण लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात दादा भुसेंनी भाजपला 55,000चं लीड मिळवून दिले. भुसेंच्या दृष्टीनं ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भुसे पुन्हा हिरेंना वरचढ ठरणार की मित्रालाच मात देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.